जय श्रीराम मित्रांनो. 365 हार्डचा आज आपला 344वा दिवस आहे. जसं तुम्हाला माहिती होतं, मी आता रिकव्हरीमध्ये बाहेर आलेलो आता जस्ट. तर बॉडीमध्ये थोडी एनर्जी लेवल वाढवण्यासाठी थोडं कष्ट केले पाहिजे. त्यामुळे सकाळचे मील्स, गरम पाणी आणि एक ब्लॅक कॉफी घेतली. सकाळचं रुटीन थोडी मी आता चेंज केलं थोड्या दिवसांसाठी, कारण आता बॉडीमध्ये एनर्जीसाठी काहीतरी केलं पाहिजे मला. त्यानंतर सकाळचं सगळं रुटीन संपवलं, जिममध्ये बसलो ती आता वर्कआउट पण चालू केलेलं आहे. मी जर तुम्हाला सांगितलं होतं मंडेपासून वर्कआउट करेन, वर्कआउट चालू केलेलं आहे. वर्कआउटमध्ये आज 100 पुशअप मारले होते. आज पुशअप खूप चांगले चालले होते. बॉडीमध्ये एनर्जी पण खूप चांगली होती. सकाळ सकाळ पुशअप घातले होते, स्क्वॉट घेतले. स्क्वॉट पण 100 घेतले. आणि स्क्वॉट्स पण आता लेग्स वरती लक्ष दिलं पाहिजे, त्यामुळे 100 स्क्वॉट्स घेतले. स्क्वॉट मारताना थोडासा दम लागत होता, पण इतकं काय नाही. आता थोडं लक्ष देऊन करणार आहे सगळ्या गोष्टी. त्यानंतर साईडवरती पोहोचून साईडवरचं काम संपवलं. संध्याकाळी जिमला बसलो. आज इव्हिनिंग मध्ये चेस्टचा वर्कआउट केला होता. पण तर चेस्टसाठी फ्लॅट बेंच प्रेस घेतला. फ्लॅट बेंच प्रेस आपण 3 सेट घेतले होते. त्याच्यामध्ये वेट हेवी होतं, रेपिटेशन लाईट ठेवले होते. त्यानंतर इन्क्लाइन डंबेल प्रेसचे आपण 4 सेट घेतले होते. ह्याच्यामध्ये वेट हेवी होतं, रेपिटेशन हाय ठेवलं होतं आपण, एकदम प्रॉपर फॉर्म मध्ये मारत होतो. मग त्यानंतर मशीन इन्क्लाइन प्रेस घेतला. मशीन इन्क्लाइन प्रेसचे पण आपण 4 सेट घेतले. त्याच्यामध्ये वेट हेवी ठेवलं होतं, रेपिटेशन लो ठेवलं होतं आणि एकदम कॉन्सन्ट्रेट करून मारतो आपण. त्यानंतर लास्ट घेतला चेस्ट पेक डेक फ्लाय. चेस्ट पेक डेक फ्लायचे आपण 4 सेट घेतले. त्याच्यामध्ये वेट हेवी होतं, ते तुम्ही बघू शकता, आणि रेपिटेशन कमी ठेवून फॉर्म मध्ये मारतो आपण. त्यानंतर वर्कआउट संपला. वर्कआउट संपवून थोडी बॉडी कंडिशन चेक करतो, पण इतकी काही पंप झाली नव्हती बॉडी, कारण मेडिसिन खूप जास्त खाल्ली होती मी रिकव्हरीसाठी. त्यामुळे थोडा टाइम लागणार होता रिकव्हरीला. मसल्स तुम्ही बघू शकता इतके पण जास्त काही पंप झाले नाही. मलाच पोजिंग करायची इच्छा होत नव्हती. त्यानंतर थोडं मिरर समोर टाइमपास झाली होती. घरी येऊन आपला एक डे एंड केला. जय श्रीराम.